हा मटर पनीर पुलाव बघा, बघून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल ना. दिसायला तेवढा सुंदर आहे ना, तेवढाच चवीला एकदम भारी लागतो. एकदम अप्रतिम चवीचा असा हा मटर पनीर पुलाव आहे. साहित्य खूप कमी लागतं. मसाल्यांचा कमीत कमी वापर करून आपण हा मटर पनीर पुलाव बनवलेला आहे. एकदा नक्की बनवून पहा. नेहमीपेक्षा थोडा वेगळ्या पद्धतीने बनवला आहे, त्यामुळे तुम्हालाही खूप आवडेल. जबरदस्त टेस्टी असा हा मटर पनीर पुलाव आहे. घरी नेहमी एकच प्रकारचा राईस खाऊन कंटाळा येतो. मग त्यामध्ये वेगळं काहीतरी बनवायचं असेल तर हा राईस मटर पनीर पुलाव एकदा नक्की बनवता. त्यासाठी इथे बघा 2 कप मी बासमती तांदूळ 1-2 वेळा धुवून पाण्यामध्ये असं भिजत ठेवलेला आहे. बासमतीऐवजी तुम्ही रेग्युलर जो तांदूळ वापरता तोही वापरू शकता. तर याला आपल्याला कमीत कमी अर्धा तास तरी भिजत ठेवायचं आहे. तर या घरातली जी आपली वाटी असते त्याने मी हे मापून घेतलेलं आहे 2 कप. याला आता आपण भिजत साईडला ठेवून देऊया. तोपर्यंत काय करायचं आहे का, तव्यावरती किंवा पॅनमध्ये मी घेतलेलं आहे तूप किंवा तेल, जे तुम्हाला आवडेल ते घ्या. बटर घेऊ शकता. यामध्ये आपण हे पनीरचे तुकडे आहेत ते फ्राय करून घेणार आहोत. 200 ग्राम पनीरचे मी इथे पीसेस घेतलेले आहे. नॉनस्टिक पॅनमध्ये थोडं फ्राय केलं की काय होतं, चिपकत नाहीत. कारण आपण ज्या कढईमध्ये राईस बनवणार आहोत ना पुलाव, त्याच्यामध्ये चिपकू शकतात, करपू शकतात. त्यामुळे मी पॅनवरती याला भाजून घेते. सर्व बाजूने मस्त असा कलर येईपर्यंत आपण हे भाजून घेणार आहोत. यामध्ये आपण काही अजून घातलेलं नाही, मीठ वगैरे काही करायचं नाही. फक्त हलका असा पनीर भाजून घ्यायचा आहे. तर बघा पनीरला कलर बघा किती सुंदर येतो आहे. मस्त असा कलर येईपर्यंत, अजून थोडासा डार्क कलर येईपर्यंत आपण हे भाजून घेणार आहोत. कमी तेलामध्ये भाजतो आहे, त्यामुळे चवीला खरंच खूप छान लागतात हे पनीर मटर पुलाव. तर हा पनीर आपला बघा असं असा डार्क कलर येईपर्यंत भाजून घेतलेला आहे, साईडला ठेवलं आहे. त्यानंतर दुसरी आपल्याला तयारी करून घ्यायची ती म्हणजे पाणी. तर एका पॅनमध्ये मी घेतलेलं आहे 3 कप पाणी. 2 कप आपण राईस घेतला होता, त्यासाठी आपण ज्या कपाने राईस घेतला आहे त्याच कपाने 3 कप आपण पाणी घेतलेलं आहे. जास्त पाणी घ्यायचं नाही. आता हे पाणी मी साईडला उकळत ठेवते. तोपर्यंत आपण कढईमध्ये घेतलेलं आहे 2 चमचे तेल. यामध्ये घालते 1 चमचा तूप किंवा बटर आवडत असेल तर बटर घालू शकता. पण तूप घातल्यामुळे हा जो पुलाव आहे ना जबरदस्त टेस्टी लागतो. त्यानंतर थोडेसे काजू घेतलेले आहेत. काजू आपण भाजून घ्यायचे आहेत. तर थोडासा असा सोनेरी कलर येईपर्यंत आपण हे काजू तळून घ्यायचे आहेत. गॅस एकदम मीडियमवरती ठेवली बरं का, आणि मीडियम गॅसवरती आपण हे काजू तळून घेतो आहे. तर बघा काजू आपल्या मस्त लगेचच तळल्या गेलेले आहेत. तेल चांगलं तापलं आहे ना, त्यामुळे काजू पटकन तळल्या गेले आहेत. आता यामध्ये काही खडे मसाले घातलेले आहेत. तर चहा जिरं घेतलेले, 2 हिरव्या वेलच्या, लवंग, दालचिनी, काळी मिरी आणि तेजपत्ता 2 घेतलेले आहेत. खडे मसाले नक्की घाला. त्याचा जो फ्लेवर आहे ना राईसमध्ये छान येतो, कारण आपण इतर सुखे मसाले वापरणार नाही आहोत जास्त. त्यामुळे खडे मसाले नक्की घाला. 3 हिरव्या मिरच्या अशा उभ्या चिरून घेतलेल्या आहेत, त्या घालतो आहे आपण. आणि 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो घालून घ्यायचा आहे. आता कांदा आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. गॅस मीडियमवरतीच ठेवलेला आहे आणि मीडियम गॅसवरती हा कांदा बघा मस्त असा भाजून घेते. आता यामध्येच 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालते. ताजे आलं लसूण पेस्ट घाला, मस्त फ्लेवर येतो. तर बघा आलं लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण हा कांद्याबरोबर परतून घेणार आहोत. गॅस मीडियमवरतीच ठेवला आहे अजून, लक्षात ठेवा. मीडियम गॅसवरतीच आपल्याला ही सर्व प्रोसिजर करायची आहे. आता कांदाही आपला चांगला असा भाजला गेलेला आहे. आलं लसूण पेस्टही चांगला कच्चेपणा गेलेला आहे. त्यानंतर यामध्ये घालायचे आहेत मटार. तर मटारचं प्रमाणही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर इथे मी अर्धी वाटी मटार घातलेला आहे. फ्रेश मटार घेतलेला आहे. फ्रोझन मटार असेल तोही वापरू शकता. थोडंसं परतल्यानंतर यामध्ये आपण थोडीशी घालायची हळद, हलकासा कलर आपल्याला पाहिजे त्यामुळे, आणि थोडंसं घालते लाल मिरची पावडर, अर्धा चमच्यापेक्षा कमी घातलेला. आणि 1 चमचा इथे मी गरम मसाला पावडर घालते किंवा बिर्याणी मसाला, तुम्हाला जो मसाला आवडेल तो घालू शकता, पण जास्त वापरायचं नाही बरं का. 1 चमच्यापेक्षा थोडंसं कमीच घातलेलं आहे मी. आणि आता हे मसालेही आपण यामध्ये परतून घेणार आहोत. जास्त मसाल्यांचा वापर न करता आपण हे राईस बनवतो आहे, पुलाव बनवतो आहे. त्यानंतर आता हे तांदूळ आपण जे बासमती तांदूळ भिजत ठेवले होते त्यातलं सर्व पाणी काढून घेतलेलं आहे आणि ते तांदूळही यामध्ये घालायचे आहेत आणि हलक्या हाताने फक्त आपल्याला मिक्स करत जायचं आहे. लक्षात ठेवा तांदूळ भिजलेला आहे,
त्यामुळे काय होतं पटकन तुटू शकतो. तांदूळ भिजवलेला आहे त्यामुळेच आपण काय करणार आहोत यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी ठेवलेलं आहे. नाहीतर नॉर्मली काय करतो आपण जेवढे तांदूळ घेतो ना त्याच्या दुप्पट पाणी वापरतो. पण इथे तांदूळ भिजत ठेवलेला होता त्यामुळे आपण 1 कप पाणी कमीच वापरायचं आहे. नाहीतर काय होईल तांदूळ जो आहे शिजल्यानंतर चिकट होईल. मोकळा मोकळा असा आपला हा पुलाव होणार नाही. तर आता ते तुपामध्ये थोडा वेळ राईस परतल्यानंतर यामध्ये घालूया पाणी. पाणी चांगलं बघा उकळतं करूनच घालायचं आहे. म्हणजे राईस लवकर होतो आणि जो राईस आपण बासमती पुलाव आहे ना तो पण एकदम मोकळा मोकळा होतो. जास्त असं चिकट वगैरे होणार नाही. त्यामुळे थंड पाणी न घालता चांगलं उकळतं पाणी घालायचं. मिक्स करून घेऊया. वरून घालूया मीठ चवीनुसार. आता पटकन मिक्स करून घेऊया आणि याला आता मध्यम गॅसवरती आपण असं शिजून देणार आहोत. आता याला झाकण वगैरे काही ठेवायचं नाही. कवर करायची काही गरज नाही. मिक्स करून घ्या हलक्या हाताने आणि याला शिजत ठेवायचं आहे मीडियम गॅसवरती. तर बघा आता पुलावमधलं जे आहे जास्त करून पाणी आटलेलं आहे. आता यामध्ये ना आपण घालणार आहोत पनीर काजू. तर मी काय करणार आहे थोडे पनीर आणि थोडे काजू घालते आणि थोडेसे आपण नंतर वापरणार आहोत डेकोरेशनसाठी वरून. तर थोडंसं मी ठेवते साईडला करून. तर काजू आणि पनीरचे पीसेस मी इथे घालून घेते आणि मिक्स करून याला आपण मस्त असं शिजवून घेऊया. पूर्ण पाणी आटेपर्यंत आपल्याला आता गॅस मंद करायची आणि मंद गॅसवरती आपण हा राईस जो आहे पुलाव आहे आपला शिजवून घेणार आहोत. पूर्ण यातलं पाणी आटलं ना की मस्त असा मोकळा मोकळा आपला पुलाव तयार होतो. तर बघा पाणी पूर्ण आटलं. आता याला कवर करून आपण मंद गॅसवरती 5 मिनटं ठेवून देऊया. त्यानंतर चेक करायचं बरं का मध्ये मध्ये पाणी यातलं आटलं आहे की नाही. तर 5 मिनटाने बघा यामधला पूर्णपणे पाणी आटलेलं आहे आणि जो पुलाव आहे आपला एकदम मोकळा मोकळा झालेला आहे. जराही चिकट वगैरे झालेला नाही आहे. त्यामुळेच पाण्याचं प्रमाण तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे वापरा. तुम्ही घरातली कुठलीही कप वाटी घ्या. पण पाणी जसं 2 कप राईस घेतला तर त्यासाठी 3 कप असं प्रमाण वापरा. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे बासमती तांदूळ थोडा वेळ भिजत ठेवायचे. आता हे बघा मस्त एकदम मोकळा मोकळा असा आपला हा पुलाव झालेला आहे. वरून काजू आणि पनीर लावलेला आहे. मस्त असा आपला राईस दिसतो आणि खरंच चवीला एकदम भारी लागतो. तर नक्की बनवा आणि मला सांगायला विसरू नका बरं का तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर हा गरमागरम असा मटर पनीर पुलाव आपला झालेला आहे तयार. तर नक्की बनवा आणि आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा. गरमागरम मटर पनीर पुलाव जबरदस्त टेस्टी. बनवायलाही खूप सोपा तेवढाच चवीलाही एकदम भारी. बाहेरून आणणं विसरून जाऊन पुलाव वगैरे आणि नेहमीच या पद्धतीने बनवाल एवढा जबरदस्त टेस्टी लागतो. तर मला सांगायला विसरू नका बरं का तुम्हाला हा पुलावची रेसिपी कशी वाटली.